गुढीला आणि देवाला जो हार करायचा होता त्याची तयारी तर सुरू झाली. पोळ्या करण्यासाठी जी डाळ शिजत घातली होती ती शिजली होती आणि कणिकही भिजायला लागलेली होती, कारण ती मी कॅरीबॅगमध्ये पॅक करून ठेवली होती. नंतर मी ह्याच्यामध्ये गूळ ॲड केला आणि गुळवणीसाठी सेपरेट काढून ठेवला होता. गुळवणीसाठी गूळ आता मी एका पातेल्यात काढत होते. नंतर गुढीचा टाईम होता सकाळी 7:15पर्यंत, 8:15पर्यंत. ते काय आम्हाला शक्य नव्हतं. मग 12 ते पावणे 1च्या दरम्यान होता. मग त्याच वेळी आम्ही उभारणार होतो आणि कणिक अशी मस्त चेचून घेतली होती. आजच्या पोळ्याही तशा खूपच छान झाल्या होत्या. कणिक तेल, पाणी लावून मऊ करून घेतली आणि साईडला ठेवून दिली. पुरणामध्ये मला विलायची पावडर टाकायची होती, म्हणून साखर टाकून विलायची बारीक करायला लागले तर सगळं माझ्या अंगावरती आणि पूर्ण पसाराच झाला होता. आपण ज्यावेळी फास्ट करायला जातो काम त्यावेळी खूपच पसारा होऊन बसतो. चला तर बाय.